हाय, हॅलो, नमस्कार. मी आहे तेजश्री. तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते माझ्या नवीन व्लॉगमध्ये. तर आज इथे आम्ही चाललो आहोत डी-मार्टला. डी-मार्टला काही शॉपिंग करायची होती थोडीफार. त्यासाठी आम्ही डी-मार्टला चाललो आहोत आणि विचार केला तुमच्यासोबत शेअर करावं. आज आहे धनत्रयोदशी आणि मार्केटमध्ये दिवाळी कालपासून चालू झाल्यामुळे मार्केटमध्ये इतकी गर्दी आहे. मार्केट असं फुल पण झालं आहे, पूर्ण रंगबेरंगी आकाश कंदील, परत दिव्यांनी वगैरे सजलेली आहे पूर्ण बाजारपेठ. छान वाटतं आहे, पूर्ण दिवाळीचा माहोल आहे बाहेर. आणि त्यानंतर इथे आम्ही डी-मार्टला एंटर केलं आणि इथे तुम्ही बघू शकता, इथे पार्किंगमध्ये अजिबात जागा नव्हती. फुल ऑन पार्किंग फुल होतं आणि गर्दी पण होती. इथं गाडी लावायला जागा नसल्यामुळे यांनी मला सांगितलं, मी गाडी कुठेतरी ॲडजस्ट करतो, तोपर्यंत तू पुढे जा. आणि बॅगेला ते पॅक वगैरे करून देतात. आपल्याकडच्या पिशवीला पॅक करून देतात. ती पॅक करायला लाईनला जाऊन उभी राहिले. ते गाडी पार्क करून आली. त्यानंतर आम्ही एंटर केलं आणि इथे आहे बिस्किटचा सेक्शन. बिस्किट आणि मिठाईचं सेक्शन. हे माझं फेवरेट हाईड अँड सीक जे नेहमीच मी घेते. ते बिस्किटचा पुडा घेतला. त्यानंतर इथे खूप सारी मिठाई, अशी रेडीमेड मिठाई आलेली आहे. ही डिलिशियस जॉय हल्दीराम्सची ही मिठाई, सोनपापडी, त्यानंतर रसगुल्ला, त्यानंतर हे बेसन लाडू वगैरे इथं बऱ्याच वेगवेगळ्या मिठाई होत्या. चॉकलेट्स होत्या काही. ते सगळं पाहिलं आणि त्यामध्ये एक घेतलं आणि आम्ही पुढे निघालो. त्यानंतर मला इथे एक रेडीमेड चकलीच्या भाजणीचं पीठ सापडलं, म्हणून ते यांना घेऊ का विचारत होते. ते पाहिलं आणि तेही कॅन्सल केलं, नाही घेतलं मी आणि निघालो पुढे. बऱ्याच अशा मिठाया, रेडीमेड मिठाया अशा आलेल्या आहेत मार्केटमध्ये. आणि जर आपण कोणाच्या, आता दिवाळीला आपण एकमेकांच्या घरी जाऊन भेटवस्तू देतो किंवा मिठाई देतो, तर त्यासाठी आपल्याला कोणाच्या इथं जर जायचं असेल तर आपण ह्या रेडीमेड मिठाई घेऊन जाऊ शकतो. किंवा ऑफिसमध्ये वगैरे जर आपल्याला कोणाला द्यायचं असेल तर हे चॉकलेट्स वगैरे छोट्या मुलांसाठी हे छान होतं. पॅकेजिंग पण ह्याचं खूप छान आहे. हे सगळं इच अँड एव्हरी मिठाईचा बॉक्स बघितला आणि निघालो पुढे. ड्रायफ्रूट्स घेतले, जे काही संपले होते ते ड्रायफ्रूट्स घेतले. ॲक्च्युली ऑलरेडी आम्ही लोकल स्टोअरमधून किराणा भरलेला आहे, बट दिवाळीचा किराणा भरलेला आहे. बट काही गोष्टी आमच्याकडनं मिस झाल्या होत्या, त्यासाठी डी-मार्टला गेलो होतो आणि ज्या कुठल्या गोष्टी मिस झाल्या त्या घेतल्या वन बाय वन. हा ड्रायफ्रूटचा सेक्शन आहे आणि प्लस मिठाईचा. हा रसगुल्ला वगैरे ह्या सगळ्या मिठाया, पॅकिंगचे जे कुठले मिठाईचे बॉक्सेस होते, ते सगळे पाहिले. त्यातला एक मिठाईचा बॉक्स घेतला, म्हणजे रसगुल्ल्याचा सेपरेट घेतले. त्यानंतर गेलो पुढे किराणा मालाच्या सेक्शनमध्ये. तिथे मला हे उटणं सापडलं प्रवीणचं. दिवाळी आहे म्हणजे उटणं मस्ट आहे. ते घेतलं उटणं. आणि इथे हे छान छान दिवे, म्हणजे काही स्टँड होते असे, शोपीस टाईप स्टँड होते आणि काही दिवे होते इथं वेगवेगळे फॅन्सी थोडे. ते दिवे आणि स्टँड बघितले. इथे खूप गर्दी होती हे बघण्यासाठी. त्यानंतर मग हे काही स्टँड वगैरे बघितले, दिवे बघितले. त्यानंतर रेडीमेड असे बल्ब होते, जे आत्ता दिवाळीसाठी मार्केटमध्ये खूप असे अवेलेबल आहेत की ज्यामध्ये लाईट लागते वगैरे, तर तसले. त्यानंतर हे दिवे होते रेडीमेड 99 रुपीजला, की ज्यामध्ये ऑलरेडी वात आणि ऑलरेडी तेल किंवा तूप काय असतं, आपल्याला घालायची गरज नसती. ते दिवे, असे बरेच वेगवेगळे फॅन्सी दिवे होते इथे आणि खूप गर्दी होती. खूप लोक हे दिवे आणि हे फॅन्सी स्टँड वगैरे बघत होते, शोपीस वगैरे. ते बघितलं आणि पुढे निघालो. आज आहे धनत्रयोदशी आणि धनत्रयोदशीसाठी आज धने खरेदी करतात, त्यानंतर मीठ खरेदी करतात. ते खरेदी केलं आणि निघालो पुढे. तर इथे सगळं तेल, तूप हा सेक्शन आहे. इथे आम्हाला तेल घ्यायचं होतं. हे सफोलाचे तेल घेतलं, म्हणजे तेलाचे पॅकेट घेतले 2. तेवढं घेतलं आणि ते मिसिंग होतं आमच्याकडे, तर ते घेतलं आणि पुढे चाललो. त्यानंतर इथे पण ह्या सेक्शनला पण किती गर्दी आहे तुम्ही बघू शकता. जास्त व्यवस्थित शूट पण नाही करता आले, कारण इतकी गर्दी होती. मोबाईल पण कॅरी करायचा, प्लस बघायचं पण होतं मला. त्यानंतर जसं मी सांगितलं, धनत्रयोदशीला मीठ खरेदी करतात, धन खरेदी करतात आणि लक्ष्मी खरेदी करतात. मीठही खरेदी केलं
आणि इथे ॲक्च्युली मी मोती साबण एंटर केल्या गेलाच होते तिथं मोती साबण, तर तो मी घेतला होता. बट इथे बऱ्याच वेगवेगळ्या ह्याचे अभ्यंग स्नानासाठीचे जे साबण असतात ते वेगवेगळ्या ब्रँडचे इथं होते ह्या सेक्शनला. सो हे आल्मंड ऑइल घेतलं, जे की आपण दिवाळीत नॉर्मली यूज करतो. सो ते घेतलं आणि हे वेगवेगळ्या ब्रँडचे जे साबण होते, अभ्यंग स्नानासाठी जे काही साबण असतात, सो ते साबण होते वेगवेगळ्या ब्रँडचे. सो ते बघितले आणि मी ऑलरेडी मोती साबण घेतला होता, त्यामुळे मी ते काही दुसरे हे साबण कुठले घेतले नाहीत. मला गुलाबाचा जो मोती साबण असतो मला तोच आवडतो, सो तो घेतला मी. आणि याची मी प्राईस बघत होते. आल्मंड ऑइल ते पॅकेजिंगमध्ये होतं, ते एकावर एक फ्री होतं ते. आणि हे आहेत अभ्यंग स्नानाचे साबण वेगवेगळ्या ब्रँडचे. सो त्यानंतर मला ॲक्च्युली बेडशीट घ्यायचे होते, त्यामुळे मी ते बेडशीट बघत होते. इथे हे सिंगल बेडशीट होते. त्यानंतर मला डबल बेडची घ्यायची होती. सो फायनली मला त्यातलं खूप मी असं वर खाली त्यातलं सगळे चाळून बघितल्यानंतर मला 2 चांगले आवडले. सो ते मी घेतले. कापड वगैरे चेक करत होते कसं आहे काय. सो ते बघून मला त्यातली 2 आवडली बेडशीट आणि 2 खरेदी केले. सो हेही पण मला आवडलं होतं, बट हे ह्यांना नाही आवडलं, सो ते कॅन्सल केलं. त्यानंतर टॉवेल बघत होते. टॉवेलही थोडेसे खराब झालेत, किंवा एकदा गेले मी डीमार्टला की मग मी घेऊन येते. सो हा टॉवेल एक मला आवडला होता, सो 399 रुपीजचा. आणि विचार केला त्या सेक्शनलासुद्धा टॉवेल्स आहेत, तर तिकडे जाऊन बघू. त्यामुळं मग मी तिकडे गेले आणि तिकडे काही टॉवेल बघायला लागले आणि तिथून एक मी टॉवेल घेतला. सो इथे मी टॉवेल बघत होते. आधी मला कोणताच आवडला नाही विशेष असा, त्यानंतर एक घेतला. आणि इथे नंतर मला एक मॉइश्चरायझर घ्यायचं होतं, कारण माझं पहिलं जे पॉन्ड्सचं मॉइश्चरायझर आहे ते संपत आलेलं आहे. आणि त्यानंतर मी लॅक्मे पीच क्रीम हे घेतलं. पीच मिल्क क्रीम काहीतरी आहे, सो ती मी घेतली. आणि इथे बाकीच्या पण होत्या, तर त्या मी बघत होते. पण आज खूप गर्दी असल्यामुळे जास्त नाही बघता आलं, सो मी ती एक पटकन उचलली लॅक्मेची. हे पण मॉइश्चरायझर होतं लॅक्मेचं, पीच मिल्क मॉइश्चरायझर, बॉटल पॅकेजमध्ये. बट मी हे घेतली क्रीम आणि त्यानंतर निघाले. त्यानंतर इथं आल्यानंतर हे मला सांगत होते की इथं हे सगळे वेगवेगळ्या जरी पॅकेजिंग असलं याचं, तरी पण हे छान आहे. म्हणजे सोनपापडी सेपरेट, किंवा रसगुल्ले सेपरेट, गुलाबजामुन सेपरेट, सो ते सगळं सेपरेट होतं. सो हे म्हणाले ते कॅन्सल करून आपण हे घेऊया, आणि ते वेगवेगळे पॅकेजिंगमधले ते घेतले. आणि नंतर मग आम्ही डीमार्टला टाटा बाय बाय करत आम्ही फायनली बाहेर आलो बिलिंग करून, आणि आम्ही निघालो घरी यायला. सो हा घरी येतानाचा शूट केला मी. सो आता मी घरी आले, आणि घरी आल्यानंतर इथे सगळ्यात आधी तर मी टॉवेल खरेदी केला होता, तो दाखवते. सो हा टॉवेल घेतला होता मी, त्याच्यावरती प्राईज आहे मी दाखवते 249. येस, 249चा होता. सो तो टॉवेल एक घेतला, छान आहे त्याची क्वालिटी, तो घेतला. आणि 2 बेडशीट घेतले. सो जसं की हे बेडशीट मी तिथंही दाखवलं, हे बेडशीट मला आवडलं, सो तेही घेतलं. आणि 399ला होतं हे. सो डबल बेडचं बेडशीट आहे, यामध्ये उशीचे कवर फ्री असतात त्यामध्येच त्याला अटॅच. सो ते घेतलं. आणि छान आहे, कलर एकदम असा मळखाऊ कलर आहे. आणि ते दुसरं एक बेडशीट घेतलं मी डबल बेडसाठी. अशी 2 बेडशीट मी चॉईस केली आणि घेऊन आले. दोन्ही सेम प्राईजचीच आहे 399ला, आणि क्वालिटी खूप छान आहे. डीमार्टला बेडशीटची क्वालिटी छानच असते, सो मी तिथूनच घेते डबलचं बेडशीट, आणि त्याला विथ 2 पिलो कवर्स. सो असं, आणि ही त्याचे कवर्स आहेत, पिलो कवर्स 2. सो हे झालं बेडशीट आणि टॉवेलबद्दल. त्याच्यानंतर आता किराणामध्ये काय काय घेतलं ते सांगते. सो सगळ्यात आधी ही बाकरवडी घेतली काका हलवाईची, 155ला होती आय थिंक.
500 ग्रॅम आहे. येस 500 ग्रॅम आहे. सो ही बाकरवडी घेतली, काही गोड काही तिखट असं. आम्ही गावाला जाणार आहोत आता, सो लक्ष्मीपूजनच्या आधी आम्ही गावाला जाणार आहोत. सो तिकडे जाताना आम्ही घेऊन जायला ही काही मिठाई घेतली सोबत. सो त्यातली ही बाकरवडी 500 ग्रॅम आहे. ह्याच्यावरती 210 प्राईज आहे, पण डिमार्ट प्राईज त्याची 155 होती. त्यानंतर इथे एक ही सोनपापडी घेतली. आम्ही जसं की सांगितलं तिथल्या सेक्शनला सगळे सेपरेट मिठाई होती. सो त्यातली हे सेपरेट मिठाई घेतली. सोनपापडी सेपरेट, रसगुल्ले सेपरेट. सो त्यातली ही सोनपापडी घेतली. आणि त्यानंतर ही मधुराजची सोनपापडी आहे, सो ती एक घेतली घरी जायला, मला गावाला न्यायला. त्यानंतर हा जो बल्ब आहे तो ॲक्च्युली हॉलमधला बल्ब एक गेला आहे, सो त्यासाठी आम्हाला घ्यायचा होता इथेच रूमवर. सो तो घेतला. त्यानंतर हे त्यांचं आहे, ते नको बघूया. त्यानंतर हे आल्मंड ऑइल, जे की मी तिथं दाखवलं मी घेतलेलं, विथ त्याला साबण आहे, असं मॉइश्चराईज असलेला साबण आहे त्याला अटॅच. सो तो घेतला. त्यानंतर ड्रायफ्रूट्स घेतले, म्हणजे फक्त बदाम घेतले कारण बदाम संपले होते म्हणून. आणि जसं की तिथं सांगितलं हे सफोला गोल्डचे 2 तेलाच्या बॅग्स घेतल्या. सो त्या तेल संपलं होतं, सो तेलाच्या 2 बॅग्स घेतल्या. त्यानंतर हे जे मी सांगितलं तिथं पॅक्ड असं रसगुल्ले किंवा गुलाबजाम असं सेपरेट होतं. सो त्यातला हा रसगुल्ला, मधुरचा रसगुल्ल्याचं हे पॅकेज घेतलं. तेही घरी न्यायलाच घेतलं आहे आम्ही. सो जाताना आम्ही थोडीशी मिठाई घेऊन जाणार असं ठरवलं होतं. त्यानंतर हा मोती साबण गुलाबाचा, हा माझा खूप फेवरेट आहे. गुलाबाचा आणि एक चंदनाचा येतो, तर मला ऑलवेज हा गुलाबाचा आवडतो. बट मी प्रत्येक दिवाळीला अल्टरनेट घेत राहते, कधी चंदनाचा कधी गुलाबाचा. सो ह्यावेळेस मी गुलाबाचा घेतला आहे. सो हा मोती साबण घेतला. त्यानंतर उठणं तर मी दाखवलंच घेतलेलं. सो दिवाळी आहे आणि दिवाळी विदाऊट मोती साबण आणि उठणं कधी पूर्ण होतच नाही. सो ही मी दाखवलेली क्रीम लॅक्मेची, सो ही घेऊन आली मी. ॲक्च्युली याची प्राईस काय मी पाहिली नाही, बट कितीला होती प्राईज नाही पाहिली मी, बट मला ही लॅक्मेची आवडली त्यामुळे मी पटकन घेतली. ॲक्च्युली आहे प्राईस त्याच्यावर, बट दिसत नाही आहे व्यवस्थित. आय थिंक 299 काहीतरी होती प्राईज. येस, कॅच नाही होते कॅमेऱ्यामध्ये. त्यानंतर जसं मी सांगितलं की मी उठणं घेतलं प्रवीणचं. आणि हे छोटे अगदी बाहेर पडता मला एक तिथे 10-15 रुपयाला 10-10 रुपयाला हे पॅकेट्स होते उठण्याचे. सो ते एक घेतलं. आणि हे बिस्किट घेतलं हाईड अँड सीकचं, माझं फेवरेट आहे. त्यानंतर हे मी धने घेतले होते कारण आज धनत्रयोदशी आहे आणि आपल्याला पूजा करायची आहे आज संध्याकाळी. सो त्यासाठी धनं लागणं होतं आणि घरात माझ्याकडे अवेलेबल नव्हतं. धने आणि मीठ, जसं मी सांगितलं धने, मीठ आणि लक्ष्मी आज खरेदी करतात, शुभ असतं. त्यामुळे मग मीठही खास मी खरेदी केलेलं आहे आज, मीठ आणि धनं. त्यानंतर बेसन पीठ ॲक्च्युली संपलं होतं आणि मी किराणा जेव्हा भरला तेव्हा मिस झालं होतं माझ्याकडून. सो तेही घेतलं. आणि मला पितांबरी घ्यायची होती खास, आपल्याला जे काही आपल्याकडे गडवा किंवा तामण जे काही गोष्टी आहेत तांब्या पितळच्या त्या घासण्यासाठी. बट मला पितांबरी काही मिळाली नाही आणि ही चमक धमक कुछ तो अलग ही मिल गई मुझे. पण छान आहे ही पण, कारण मी त्यांनी भांडी घासून बघितली. सो छान आहे ती पण पावडर. त्यानंतर हे काय यांना एक शॉट घेतली होती त्यांनी, बस दॅट्स इट. एवढं घेतलं, एवढं सगळं सामान घेतलं. त्यानंतर येता रोडला एक लक्ष्मी घेऊन बसले होते स्टॉलवर, तर तिथून मी ही लक्ष्मी खरेदी केली लक्ष्मीपूजनसाठी. आणि 2 दिवे खरेदी केले, दिवे इन द सेन्स 2 पंत्या खरेदी केल्या मातीच्या. किती छान डिझाईन आहे तुम्ही बघू शकता. ॲक्च्युली गेल्या वर्षीच्या माझ्याकडे आहेत, बट विचार केला यावर्षी 2 तरी नवीन घ्याव्यात. सो ह्या 2 मी मस्त अशा डिझाईनच्या 2 पंत्या घेऊन आले आणि त्या आज मी संध्याकाळी लावणार आहे रांगोळी वगैरे काढल्यावर. सो येस, दॅट्स इट. एवढं सामान आज डीमार्टमधून घेऊन आले. सो कितीही घेतलं तरी कमीच पडतं. सो येस, दॅट्स इट फॉर टुडे. थँक्यू सो